नमस्कार मित्रांनो, वृश्चिक राशीच्या जातकांनो, पुढील 10 दिवसांत तुमच्या जीवनात जणू काही महाभारत सुरू होणार आहे। मित्रांनो, 3 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते। कारण जून महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसांत ग्रहांची बदलती स्थिती तुमच्या आयुष्यात ऐतिहासिक परिवर्तन घडवून आणत आहे। सूर्य आणि बुध यांच्या संयोगातून बुधादित्य योग निर्माण होत आहे। तसेच गुरु आणि शुक्र यांची युती होत आहे। मित्रांनो, हे केवळ सामान्य बदल नसून तुमच्या जीवनात असे मोठे परिवर्तन घडवून आणतील की ते ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल। मित्रांनो, असे योग यापूर्वी कधी घडले नव्हते आणि भविष्यातही क्वचितच घडतील। हा काळ तुमच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। तुमच्या जीवनातील 6 मोठी कार्ये आता पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे। मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून ज्या दुःखांनी आणि चिंतांनी तुम्हाला रात्री शांत झोपू दिले नाही, अगदी 2 वेळचे जेवणही मनःशांतीने करू दिले नाही, त्या चिंता आणि तणाव आता तुमच्या आयुष्यातून दूर होऊ लागतील। आता तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती अनुभवायला मिळेल। मित्रांनो, अधिकाधिक धनप्राप्ती व्हावी ही इच्छा प्रत्येकाच्या मनात असते। परंतु तुम्ही वृश्चिक राशीचे आहात। वृश्चिक राशीचे स्वामी मंगळ आहेत आणि ही रास स्वतःच्या सन्मानाला सर्वाधिक महत्त्व देणारी म्हणून ओळखली जाते। तुमच्यासाठी प्रतिष्ठा आणि मानमरातब सर्वात महत्त्वाचा असतो। तुम्ही नातीगोती, जमीनजुमला आणि इतर अनेक गोष्टींचा त्याग करू शकता, पण स्वतःच्या सन्मानाशी किंवा नावाशी कधीही तडजोड करत नाही। मित्रांनो, तुम्ही आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा त्याग केला, पण तुमचे नाव आणि प्रतिष्ठा कायम उंच राहावी यासाठी नेहमी प्रयत्न केले। मात्र हा काळ असा आहे की तुमच्या एका छोट्याशा चुकीमुळे तुमच्या नावाला आणि प्रतिष्ठेला डाग लागू शकतो। मी इतकी मोठी गोष्ट का सांगत आहे, हे मी तुम्हाला सविस्तर आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून सांगणार आहे। गेल्या काही काळात तुम्ही तुमच्या स्वप्नांचा आणि इच्छांचा गळा घोटला आहे। स्वतःच्या मनाला आवर घालत तुम्ही जीवन जगलात। जे आवडत होते तेही बाजूला ठेवले आणि फक्त जबाबदाऱ्या पार पाडत राहिलात। जबाबदाऱ्या निभावताना तुम्ही इतके व्यस्त झालात की स्वतःच्या शरीराकडे आणि आरोग्याकडेही लक्ष देऊ शकला नाही। आयुष्याच्या गुंतागुंतीत इतके अडकून गेलात की वेळ कधी निसटून गेला हेही समजले नाही। अनेक स्वप्ने आणि इच्छा अपूर्ण राहिल्या, परंतु आता तीच स्वप्ने आणि अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे या काळाचा पुरेपूर लाभ घ्या। मित्रांनो, अष्टम भावात सूर्य आणि बुध यांच्या संयोगातून बुधादित्य योग निर्माण होत आहे। अष्टम भाव हा बराच काळ तुम्हाला दुःख, संकटे आणि मानसिक वेदनांनी वेढून ठेवणारा भाव राहिला आहे। अष्टम भावाचा स्वामी बुध असून त्याच्यासोबत सूर्याचा प्रभाव निर्माण होत आहे। या योगाचा परिणाम इतका विलक्षण असेल की त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल। परंतु त्याआधी वृश्चिक राशीच्या जातकांनो, मला एक गोष्ट सांगा। गेल्या काही काळात ज्या लोकांवर तुम्ही मनापासून विश्वास ठेवला, त्याच लोकांनी तुमचा विश्वासघात का केला? तुम्ही म्हणाल की आम्ही लोकांना कधी मोजून पाहिले नाही, आम्ही डोळे झाकून प्रत्येकावर विश्वास ठेवला। कदाचित हाच तुमचा सर्वात मोठा गुण आणि कमकुवतपणा दोन्ही आहे। तुम्ही नात्यांचे मोजमाप करत नाही। एखाद्या व्यक्तीकडे त्याच्या संपत्तीच्या नजरेतून पाहत नाही किंवा त्याच्या अंतरंगाचा विचार करत नाही। तुम्ही फक्त त्याच्या चेहऱ्यावरील हास्य आणि गोड बोलण्याने प्रभावित होता। परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल। या पुढील 10 दिवसांत काही असे चेहरे तुमच्यासमोर येतील जे तुमची स्तुती करतील, तुमच्यासमोर हसतील आणि स्वतःला तुमचे हितचिंतक दाखवतील। तुम्हाला वाटेल की हा तर आपलाच माणूस आहे, पण सावध राहा, प्रत्येक हसरा चेहरा आपला असतोच असे नाही। ही गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। मित्रांनो, तुमचा स्वभाव खूपच भोळा आहे आणि याच गोष्टीचा फायदा अनेकदा घरातील लोकही घेतात। गेल्या काही काळात तुम्हाला तुमचा योग्य हक्कही मिळाला नाही हे तुम्ही अनुभवले असेल। कमाईचा भाग तर दूरच राहिला, पण तुमच्या वाट्याचा हक्कसुद्धा तुम्हाला मिळाला नाही। यामागचे कारण म्हणजे तुम्ही नेहमी इतरांचा विचार करता।
माझ्यामुळे कोणाला वाईट वाटू नये, कोणाचे मन दुखावले जाऊ नये, या विचारात तुम्ही स्वतःचा हक्क मागण्यासही कचरता. पण ज्यांच्यासाठी तुम्ही इतका विचार करता त्यांनी कधी तुमच्याबद्दल तितकाच विचार केला आहे का? याचे उत्तर बहुतेक वेळा नाही असेच असते. त्यांना त्यांचा हक्क हवा असतोच, पण काही जण तुमच्या हक्कावरही डोळा ठेवून बसलेले असतात. ही परिस्थिती फक्त घरापुरती मर्यादित नाही. ती तुमच्या कामाच्या ठिकाणी, मैत्रीत, प्रेमसंबंधात आणि इतर अनेक क्षेत्रात लागू पडते. कारण तुम्ही अत्यंत भावनिक स्वभावाचे आहात. भावनांच्या भरात तुम्ही स्वतःच्या हक्काबद्दल बोलू शकत नाही. चुकीचे होत आहे हे माहीत असूनही तुम्ही शांत राहता आणि सर्व काही सहन करता. पण आता वेळ बदलत आहे. तुम्हाला तुमचा आवाज बुलंद करावा लागेल. स्वतःच्या हक्कासाठी उभे राहावे लागेल. कारण काही लोक तुमचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. याशिवाय वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 10 दिवसांत तुम्हाला 5 महत्त्वाच्या गोष्टींमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी लागेल. इतकी सावधगिरी का आवश्यक आहे? कारण अष्टम भावात सूर्य आणि बुध यांची युती निर्माण झालेली आहे. हा योग अचानक घडामोडी घडवू शकतो. काही गुप्त शत्रू तुमच्या विरोधात सक्रिय होऊ शकतात. तसेच आरोग्याच्या बाबतीतही काही नकारात्मक परिणाम जाणवू शकतात. म्हणून या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. स्वतःच्या हक्कासाठी ठामपणे उभे रहा आणि कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. हाच काळ तुमच्या जीवनाला नवी दिशा देऊ शकतो. म्हणूनच या काळात थोडी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आता आपण प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, पुढील 10 दिवस सामान्य नाहीत. जून महिना तुमच्यासाठी बरेच काही देऊन जाणार आहे, पण काही गोष्टी तुमच्याकडून घेऊनही जाणार आहे. या सर्व गोष्टींचा सविस्तर उहापोह आपण करणार आहोत. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी काही महत्त्वाचे उपायही सांगितले जातील. मित्रांनो, सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या. वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये एक सवय वारंवार दिसून येते आणि ती म्हणजे लक्ष्यापासून सहज विचलित होणे. तुम्ही एखादा निर्धार खूप ठामपणे करता. स्वतःला सांगता की आता मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे, माझे ध्येय गाठायचे आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मागे हटायचे नाही. पण काही वेळातच एखादी व्यक्ती, एखादी घटना किंवा एखादा प्रसंग तुमचे लक्ष विचलित करतो आणि तुम्ही स्वतःशी केलेला निर्धार मोडून बसता. अनेक लोक असे असतात जे नियमित व्यायाम करणार, नवीन कौशल्य शिकणार किंवा एखादे ध्येय पूर्ण करणार असा निश्चय करतात. सुरुवातही करतात, पण काही दिवसांनी त्यांचे लक्ष भरकटते. त्यांनी आखलेला मार्ग अर्धवटच राहतो. पण आता तसे चालणार नाही. पुढील काही दिवसांत तुम्हाला तुमच्या ध्येयावर ठाम राहावे लागेल. कोण काय म्हणते याकडे लक्ष न देता आपल्या मार्गावर चालत राहा. विचलित होऊ नका. आता मंगळ ग्रह सप्तम भावात प्रवेश करत आहे. सप्तम भाव हा विवाह, जोडीदार आणि भागीदारीचा भाव मानला जातो. त्यामुळे वैवाहिक जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये थोडी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जीवनसाथीसोबत अहंकारामुळे मतभेद निर्माण होऊ शकतात. तुम्हाला असे वाटू शकते की तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत नाही. त्यामुळे राग वाढू शकतो किंवा किरकोळ गोष्टींवरून वाद होऊ शकतात. मात्र हा वादविवाद करण्याचा काळ नाही. जर तुम्ही शांतता राखली नाही तर भाग्यस्थानी असलेल्या गुरु आणि शुक्र यांचे शुभ फळ पूर्णपणे मिळणे कठीण होऊ शकते. प्रेमसंबंधांच्या बाबतीतही काही काळापासून शनीचा प्रभाव जाणवत आहे. त्यामुळे प्रेमजीवनात थोडासा दुरावा, थंडपणा किंवा उत्साहाचा अभाव जाणवू शकतो. तुम्हालाही असे वाटत असेल की नात्यात पूर्वीसारखा आनंद उरलेला नाही. कधी कधी एकटेपणा अधिक आवडू लागतो. मात्र हा आयुष्याचा कायमस्वरूपी भाग नाही. हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर येतील. त्यामुळे संयम आणि शांतता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. मंगळ सप्तम भावात असल्यामुळे तुम्ही अनेक निर्णय घाईघाईत घेण्याचा प्रयत्न करू शकता. लग्न, नाते, भागीदारी किंवा महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घेताना उतावळेपणा टाळा.
एखाद्या नात्यासाठी लगेच होकार किंवा नकार देण्याची घाई करू नका. कोणताही निर्णय विचारपूर्वक आणि वेळ घेऊन घ्या. तसेच वृश्चिक राशीच्या जातकांसाठी चंद्राचे बळकट असणे खूप महत्त्वाचे असते. अनेक वेळा मानसिक अस्थिरता, विलंब, भावनिक चढउतार किंवा एकटेपणाची भावना यामागे चंद्राची कमजोरी कारणीभूत असू शकते. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि मन शांत ठेवण्यासाठी उपाय करणे लाभदायक ठरू शकते. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर डोकेदुखी, मायग्रेन किंवा तणावामुळे होणाऱ्या समस्या वाढू शकतात. काही काळापासून ॲसिडिटी किंवा पचनाशी संबंधित त्रासही जाणवत असेल. म्हणून आहाराकडे विशेष लक्ष द्या. अनियमित दिनचर्या टाळा. तणाव आणि चिंता जितकी कमी ठेवता येईल तितके तुमच्यासाठी चांगले राहील. कौटुंबिक बाबींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. कुटुंब तुमची ताकद बनले पाहिजे, कमजोरी नाही. जर घरातील लोक तुम्हाला प्रेरणा देत असतील, तुमच्या पाठीशी उभे राहत असतील, तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. परंतु जर सतत नकारात्मकता, वादविवाद किंवा अडथळे निर्माण होत असतील आणि त्यामुळे तुमची स्वप्ने पूर्ण करण्यात अडचण येत असेल, तर अशा गोष्टींकडे कमी लक्ष देणे योग्य ठरेल. आपल्या ध्येयापासून मात्र कोणत्याही परिस्थितीत दूर जाऊ नका. करिअरच्या दृष्टीने पाहता बुधादित्य योगामुळे अचानक बदल घडू शकतात. नोकरीत बदल, नवीन संधी, मुलाखती, नवीन ऑफर किंवा कामाच्या ठिकाणी मोठे निर्णय अचानक समोर येऊ शकतात. विशेष म्हणजे हे बदल सुरुवातीला अनपेक्षित वाटले तरी दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक नव्या संधीसाठी तयार राहा. वैवाहिक जीवनातही संयम बाळगा. जर तुमचा जोडीदार नाराज असेल तर त्याला वेळ द्या. प्रत्येक गोष्ट योग्य वेळ आल्यावरच सुरळीत होते. त्यामुळे घाई करू नका. मित्रांनो, नशिबात जे लिहिले आहे ते कोणीही बदलू शकत नाही. मात्र योग्य कर्म, योग्य उपाय आणि शिस्तबद्ध जीवनशैली यांच्या मदतीने अनेक अडचणींचा प्रभाव कमी करता येतो. दुःख आणि सुख दोन्ही जीवनाचा भाग आहेत. पण चांगल्या कृती, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या मदतीने कठीण काळाचा कालावधी नक्कीच कमी करता येतो. त्यासाठी आपल्या जीवनात शिस्त, संयम आणि सातत्य आणणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, पुढील 10 दिवस वृश्चिक राशीसाठी सामान्य नाहीत. नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात, पण एक छोटीशी चूक मोठे नुकसानही करून जाऊ शकते. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. लक्षात ठेवा, या काळात तुमच्या आयुष्यात असा एक प्रसंग घडू शकतो जो तुमचे भविष्य पूर्णपणे बदलून टाकेल. काहींना अचानक धनलाभ होईल, काहींना नवीन संधी मिळेल, तर काहींच्या आयुष्यातील अनेक वर्षांपासून अडकलेले प्रश्न कायमचे संपतील. पण एक गोष्ट विसरू नका, तुमच्या यशाचा सर्वात मोठा शत्रू तुमच्याच आसपास असू शकतो. त्यामुळे कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका आणि स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा. आणि हो, या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात नेमकी कोणती मोठी घटना घडणार आहे याचे संकेत तुम्हाला खूप लवकर मिळू लागतील. त्यामुळे प्रत्येक घडामोडीकडे बारकाईने लक्ष द्या. जर तुम्ही खरे वृश्चिक राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय बजरंगबली नक्की लिहा आणि या शुभ परिवर्तनासाठी स्वतःला तयार ठेवा. कारण कधी कधी फक्त 10 दिवस संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी पुरेसे असतात. धन्यवाद. हर हर महादेव.